हॅलो ट्रेडर, आजचा दिवस कसा गेला? छान गेला आहे ना? आपण काल व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण जरा काल कामात होतो मी, त्यामुळं सो आज व्हिडिओ बनवूया. आणि उद्या बजेटचा दिवस आहे. उद्या बजेटमध्ये काय होते बघूया. उद्या बजेटचा दिवस नाही तर 3 असे ब्रेकिंग न्यूज आहेत. पहिली तर म्हणजे बजेट इंडियनसाठी, दुसरी फेडचा रिझल्ट आहे अमेरिकेचा, फेडचा रिझल्ट येणार आहे, आणि तिसरी गोष्ट UK इंग्लंडच्या बँकेचा रिझल्ट आहे. सो ते आपण वाट बघूया. आणि आजचा दिवस म्हणलं तर आपण सकाळी पहिल्या सुरुवातीलाच आपण प्लॅन केलं तर गॅप डाऊन झाले तर आपण मार्केट सेल करायचं आहे. सो सकाळी आपल्याला 10,000च्या आसपास काय तर लॉस होता. ते मी दाखवतो तुम्हाला एंट्री कुठे घेतलेली. एक मिनिट. आपण बघू शकता बँक निफ्टीचा आपण 1 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आणि सकाळी आपण पुट कवा घेतलेला, आपण 45,100चा पुट घेतलेला आपण घेतलेला ह्या इथं. जशी ही रेड कॅन्डल झाली प्राइस ॲक्शनवर मी घेतलेलं ट्रेड, तुम्हाला दाखवतो. प्राइस ॲक्शनवर ही रेड झाली, पुन्हा ग्रीन एक झाली, होल्ड केला मार्केट. नंतर जसंही ब्रेक केलं तशी माझी एंट्री बसलेली इथं. 9:17 माझी एंट्री होती, 9:17. आणि मी एस एल लावलेला छोटासा आपला, ह्या कॅन्डलचा एस एल लावलेला मी, ह्या 45,200चा. सो मला इथे माझं टॉपलॉस कुठं हिट झालं. मी पोझिशन टॉपलॉस हिट नाही झालं तर मी पोझिशन इथं ह्या कॅन्डलला मी कवर केली होती. माझी स्वतः एक पोझिशन मी ह्या इथं कवर केली होती कॅन्डलला. आणि पुन्हा मी कॉल कवा घेतला तर कॉल मी ह्या प्राइस ॲक्शनला घेतला. मार्केट तुम्ही बघू शकताय, मार्केट एक ग्रीन कॅन्डल बनवली, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, एक ग्रीन कॅन्डल बनवली. त्यानंतर मार्केटने एक इनसाइड कॅन्डल बनवली. मी इनसाइड कॅन्डलचा तुम्हाला भरपूरदा हे सांगितलं आहे. एक इनसाइड कॅन्डल बनवली, इनसाइड कॅन्डलचा ब्रेक पण केला आणि रेड कॅन्डल बनवला नाही. तुम्ही इथं बघू शकता, इथं सेलरनं पुन्हा ट्राय केला खाली आणायचा, तर इथं बाहेर ॲक्टिवेट झाली ह्या कॅन्डलला आणि बाहेर हिरवी ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोजिंग केलं. इनसाइड कॅन्डलचा ब्रेक झाल्यावर तरी पण मी घेतला नाही तरी तर कन्फर्मेशन करण्यासाठी, कारण की पहिला लॉस झाला होता. त्यामुळं जेव्हा ही एक प्राइस ॲक्शन तुम्ही बघू शकता, मार्केटवर गेलं, पॉज घेतला, पुन्हा वर गेलं, पुन्हा एक पॉज घेतला. जेव्हा ह्या कॅन्डलचा रेड कॅन्डलचा ह्याचा टायमिंग बघू शकता तुम्ही, 9:26 या कॅन्डलचा जसाही हाय ब्रेक केला तिथं मी एंट्री घेतलेली आणि कमी क्वांटिटीमध्ये घेतलेली. आणि पुन्हा मी 5 मिनटं दाखवतो आता तुम्हाला. इथे एंट्री घेतल्यानंतर मी इथे एंट्री घेतल्यानंतर मी पुन्हा माझी क्वांटिटी वाढवली केव्हा तर मी ह्या ब्रेकआउटला माझी इथं तुम्ही बघू शकता. पुन्हा तुम्हाला इथे एक प्राइस ॲक्शन बघितली असेल. पुन्हा ह्या प्राइस ॲक्शनला मी माझी क्वांटिटी वाढवली आणि पुन्हा इथं मी 46,000ला प्रॉफिट बुकिंग केलं. तर माझं टार्गेट 46,000 होतं, मी 46,000ला हे केलं. पण मार्केटवर गेलं पण मी प्रॉफिट माझा 46,000ला बुक केला. तुम्ही बघू शकता इथं थोडेसे निगेटिव्ह पॅटर्न दिसल्यावर मी इथं प्रॉफिट बुकिंग केलं. त्यानंतर मी कोणताही ट्रेड हे घेतला नाही. त्यामुळं आज आपल्या प्रॉफिट झाली 29,000. सो उद्याच आपलं प्लॅन काय असणार आहे तर मी गेल्या वर्षी मी काय केलं होतं त्याची ह्या वर्षी पण मी करणार आहे. कारण तिथे जर कारण पण सांगणार मी तुम्हाला का, तर तुम्ही एवढं लक्षात घ्या. उद्या आहे मार्केटचा पहिला तर दिवस. आणि सगळ्या ट्रेडरनं काय केले, मी आत्ता भरपूर जणांचे बघितले तर सर्वांनी काय केले, इकडं CE घेतला आहे, एक CE घेतला आहे, एक PE घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मार्केट दोन्हीकडं साईडला कोणीकडं ते एका बाजूला मुवमेंट होईल तर आपण इकडं हे करू शकते. पहिलीच गोष्ट, जी CE PE घेतली आहे त्याच्यापेक्षा प्राईस वर गेली पाहिजे तेव्हा तुम्हाला हे होणार. आणि माणसाने काय केले, आउट ऑफ द मनी घेतलेत. घेताना काय केले, आउट ऑफ द मनी बाहेर हे घेतला आहे, कॉल अँड पुट घेतलेत. आणि उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे, त्यामुळं एवढं टाईम फास्ट डिके होणार आहे त्यामुळं. आणि उद्या 10 ते 11 ह्या दरम्यान पिच राहणार आहे. सो पिचमध्ये काय येते त्यावर मार्केट व्हॅल्यू ठेवणार. तेव्हा आपण काय केलं तर मी गेल्या टायमाला ती स्ट्रॅटेजी वापरणार आहे. मी तुम्हाला इथं दाखवतो मी आता काय करणार आहे. इकडे मी 47,000चा कॉल विकणार आहे, 47,000चा इकडं कॉल विकणार आहे.
47,000चा कॉल विकणार आहे. इकडं पुट विकणार आहे मी 44,000चा. हे हॅजिंग करणार आहे मी किती 12 वाजता. जोपर्यंत पीस संपत नाही तोपर्यंत मार्केट वॉलेटाईल होणार आहे. ते वॉलेटाईलचा मी फायदा घेऊ शकतो टाईम डिकेचा. त्यामुळे मी इकडे 44,000 किंवा 44,000 आणि इकडे 47,000 हे दोन कॉल आणि पुट शॉर्ट करणार आहे. आणि दोन्हीचा पण टाईम डिके म्हणजे कॉलचा पण टाईम डिके आणि पुटचा पण टाईम डिके हे तुम्हाला दोन्ही हॅज केल्यामुळे प्रॉफिट भेटणार आहे. तो तुम्ही तसं करू शकताय. आणि आपण बाय केव्हा करू शकतो इथं 12च्या पुढं, कारण की जेव्हा पीच संपन तर भरपूर जणांचं मार्केट वॉलेटाईल झाल्यामुळं आणि प्लस टाईम डिकेच्यामुळे त्यांना लॉस दिसायला चालू होणार आहे. त्या लॉस दिसायला लागल्यामुळं प्लस सेलर प्रॉफिट बुकिंग करणार. ह्या दोन्हीच्या ह्याच्यामुळं कोणीकडे एका बाजूला जिकडे ब्रेकआउट होईल 12च्या नंतर तिकडं आपण बाय करणाऱ्यांसाठी सांगतो. कोण बाय कॉल करून बाय किंवा पुट बाय करून त्यांच्यासाठी सांगतो आहे. इकडं आपण वर ब्रेकआउट दिला ह्याचा तर आपण पुट बाय करू कॉल बाय करू शकतो. आणि पुट आपण बाय केव्हा करू शकतो तर आपण पुट बाय करू शकतो 45,600च्या खाली. तुम्ही आता म्हणू शकता इथं 12च्या नंतर जेव्हा ही 45,600 ब्रेक होईल रेंज 45,650 ते 45,000 जेव्हा बेंड होईल ब्रेक होईल मार्केट बेंड होईल तेव्हा आपण पुट घेऊ शकतो आहे. आणि इकडं आपण मार्केट 46,200च्या वर आपण कॉल घेऊ शकतो की ती पण 12च्या पुढं. उद्या मार्केट सर्वांनी कॉल आणि पुट घेतली असतील त्यांचं एकदा टाईम डिकेने प्रॉफिट लॉस होईल किंवा त्यांचं टाईम डिकेमुळे एस एल हिटून येणे त्याचा आपण प्रॉफिट घेऊन आपण एक कॉल आणि पुट बाय करू शकतो. ती बायरसाठी सांगतो. सेलरसाठी सांगितले तुम्हाला मी. इकडं 47,000 करा, इकडं 45,000 करा आणि मधला टाईम डिकेचा घ्या ॲडव्हान्टेज. आणि उद्या फेडचं पण रिझल्ट आहे. बँक म्हणजे इंडियन बजेट काय एवढं महत्त्वाचं नाही, कारण की ह्या वर्षी 2 बजेट होणार आहेत. आणि हे बजेट होणार आहे ती फक्त आणि फक्त 3 महिन्याचं म्हणजे इलेक्शन पिरियड पुरतं आहे. इलेक्शन संपण्यापुरतं आहे. त्यानंतर इलेक्शनचा ह्या बजेटचा काही उपयोग नाही. आणि समजा उद्या बजेट ही पॉझिटिव्ह येणार आहे ती पण सांगतो. कारण की इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि इलेक्शनात लोक निवडून येण्यासाठी त्यांनी चांगल्या स्कीमा प्लस इंडिया ग्रोईंगसाठी काहीतरी हे करणार. त्यामुळे लोकांचा जसा फायदा होण्याचा म्हणजे जनतेचा किती फायदा होईल त्याच्यावरती काम करणार आहेत. सो त्याच्यामुळे मार्केट जास्त करून वर जाण्याचं हे आहे. पण एक निगेटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे आज अमेरिकेचा काय रिझल्ट येतो आहे, फेड बँकेचा काय रिझल्ट येतो आहे त्याच्यावर हे आहे. त्यांनी जर फेड बँकेने रिझल्ट निगेटिव्ह दिला प्लस बँक ऑफ इंग्लंडचा रिझल्ट निगेटिव्ह आला तर मार्केट थोडंसं निगेटिव्ह चान्स आहेत. किंवा त्यांचा पण पॉझिटिव्ह आला प्लस बँक ऑफ इंग्लंड आणि इंडियनच्या पिचमध्ये म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या पिचमध्ये काही चांगले न्यूज आली तर मार्केट एकदम बूम करू शकते. आपल्याला इकडं 27,000पर्यंत आपल्याला एक मोमेंटम बघू शकते. चला आपण सांगितलं आपल्याला आता तुम्हाला की कॉल कुठं बाय करायचं पुट कुठं बाय करायचं आहे. तर 12च्या पुढं आणखीन एकदा सांगतो आहे आपण ह्याच्या 12च्या पुढं आपण पुट बाय करू शकतो आहे 45,600च्या खाली 45,700च्या खाली. आणि इकडं 45,200च्या वर 12च्या नंतर हे झाल्यावर. चला आपण बँक निफ्टी बघूया आता. निफ्टी बघूया आपण. निफ्टी पण बघू शकता तुम्ही. सिम्पल आहे. निफ्टी आपण कुठं सेल करू शकतो 21,700च्या आपण खाली एक सेलिंगचा पॅटर्न करू शकतो 21,600च्या. कारण की इथं ज्यांनी कोणी बाय केलं आहे त्यांचा टॉपर आहे 21,600. आणि मग ह्या ट्रेंडचा 50% ब्रेक झाल्यामुळे आपण सेल करू शकतो आहे. आणि निफ्टी बाय केव्हा करू शकतो ही 12च्या पुढे सांगतो मी. 12च्या नंतरचा सर्वही सांगतो सकाळचं नाही. जेव्हा पेची होईल पेच झाल्यानंतरचा प्रश्न आहे. उद्या निफ्टीचे टाईम डिके भरपूर होणार आहे त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे करू शकता. आणि आपण बाय कुठं करू शकतो कॉल तर 12 नंतर 21,700च्या वर किंवा 21,800च्या वर आपण बाय करू शकतो. आणि आपल्याला नवीन ऑल टाईम हाय बघायला भेटू शकतो नवीन ऑल टाईम आपल्याला बघायला भेटू शकतो ह्या वर्षी. म्हणजे ह्या उद्या 22,000 एक राऊंड लेवल आहे. इथं तुम्हाला एक गॅप पेंडिंगला दिसेल. डिलेमध्ये दाखवतो तुम्हाला. उद्या हे गॅप पेंडिंग
होण्याचे चान्स जास्त आहे. पॉझिटिव्ह सर्व आलं तरी 22,000 किंवा 22,000च्या वरमध्ये एक नवीन ऑल टाईम हाय आपल्याला बघायला भेटेल. सो तुम्हाला ध्यानात आलं असेल की मी काय सांगितले. आणि तुम्ही इथं बघू शकता निफ्टी पण बुलिश आहे. आपण पण तेव्हा सांगितलेलं विकलीमध्ये मंथली जेव्हा आपण चार्ट पाहिलेला तेव्हा आपण बघू शकता तुम्ही मंथली आपण इथं सांगितलेलं की इथे एक थोडीशी निगेटिव्ह पॅटर्न झाला तेव्हा थोडे 50% रिकव्हरी झाला नव्हता आणि इथून मार्केटवर गेले तेव्हा आपण म्हणलेले निगेटिव्ह नाही मार्केट पॉझिटिव्ह आहे. सो मंथलीमध्ये पण आपल्याला एक पॉझिटिव्हपणा दिसतो आहे मार्केटमध्ये. आणि हे उद्या रिझल्ट काय ते त्याच्यावर राहणार आहे सर्व. उद्या टेक्निकलपेक्षा उद्या न्यूज बेसवर मार्केट जास्त चालणार आहे. उद्या टेक्निकल महत्त्वाचं असं काय काम करणार नाहीत. पहिली गोष्ट सांगतो आहे टेक्निकली काम करणार नाहीत तर न्यूज काम करणार आहे. उद्या न्यूजवर सर्व डिपेंड आहे मार्केट. आणि आपण टेक्निकली पण हे करू शकलो आहे. 21,700च्या वर आपण बाय करू शकतो आहे आणि 21,600च्या खाली आपण सेल करू शकतो आहे. चला 21,600च्या खाली आपण सेल करू शकतो आहे. 21,600च्या खाली आपण सेल करू शकतो आहे. 21,750च्या वर आपण बाय करू शकतो. चला आणि उद्या बघू आपण. उद्या जमलं तर आपण लाईव्ह येऊया मार्केटला.